स्वतंत्रता दिवस जैसे राष्ट्रीय पर्व पर प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए वर्धा जिले के दो समूह सचिवों ने आत्मदहन का प्रयास किया। महेंद्र ठाकुर और जितेंद्र तरासे नामक समूह सचिवों ने 15 अगस्त को जिला उप निबंधक कार्यालय के सामने डीजल डालकर आत्मदहन करने का प्रयास किया, जिससे प्रशासन में हड़कंप मच गया है। पिछले 7-10 वर्षों से समूह सचिव को वेतन नहीं मिल रहा है, जिसके कारण उनका जीवन कठिनाई भरा रहा है। परिवार का भरण पोषण, बच्चों की शिक्षा और चिकित्सा का खर्चा उठाना असंभव हो गया है। ऐसी व्यथा उन्होंने व्यक्त की। बार बार शासन और प्रशासन से संपर्क करने के बावजूद न्याय न मिलने के कारण अंततः उन्होंने यह चरम कदम उठाने का निर्णय लिया, ऐसा उन्होंने कहा। 15 अगस्त के दिन जिला उपनिबंधक कार्यालय व जिलाधिकारी कार्यालय में स्वतंत्रता दिवस का कार्यक्रम चल रहा था। तभी अचानक इन समूह सचिवों ने हाथ में डीजल की बोतल लेकर आत्मदहन का प्रयास किया, लेकिन वहां उपस्थित कर्मचारियों और पुलिस कर्मियों ने तुरंत दौड़कर यह प्रयास विफल कर दिया। एक बड़ी दुर्घटना टल गई, किंतु जिले में सहकार मंत्री मौजूद होने के बावजूद समूह सचिवों की ऐसी दयनीय स्थिति होना गंभीर और चिंताजनक माना जा रहा है। इस घटना ने शासन की नीतियों पर सवाल खड़े कर दिए हैं और समूह सचिवों के वेतन प्रश्न पर जल्द ठोस निर्णय लेने की मांग सर्वत्र उठ रही है। गेल्या 10 वर्षापासून आमची पगार झालेली नाही। आमची मुलाबाळाचे शिक्षण आहे, आमचे आई वडील आहे आणि आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला आहे शासनासोबत, DDR सोबत, परंतु आमचे कोणी इथं ऐकायला तयार नाही आहे। आम्हाला मेल्याशिवाय त्याच्यानंतर कोणताही पर्याय आता उरलेला नाही। खूप आम्ही पत्रव्यवहार केले आहे, शासनासोबत केले आहे। आता आमच्या जिल्ह्याचे सहकार राज्यमंत्री पंकजी भोर साहेब आहे, यांना आम्ही दर 15 दिवसांना आम्ही निवेदन देतो, परंतु पत्र वाचलं की ते टाकून देतात। वास्तव त्यांची जबाबदारी आहे ही आमची पगार करायची, तर आमचा लवकरात लवकर पगार व्हावा अशी आमची विनंती आहे। आम्ही याच्या नंतर आम्ही आत्महत्या करूच, आम्हाला मरणाची आम्हाला भीती नाही आहे। आम्हाला न्याय पाहिजे। आमची मुलबाळ शिक्षणाची आहे आणि आमचे आईवडील म्हातारे आहे। माझी 180-200 BP आहे माझीवाली। मी आज मरणार होतो, परंतु मी थोडा विचार केला। 3 लोकांना आमच्या आत्मदानाचा इशारा केला, यांना होऊ द्या म्हटलं। त्याच्यानंतर मी समोर मी मरणारच होता, पण आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शासनानं आमचा पगार करायलाच पाहिजे। आम्ही काम करतो, कामात आम्हाला दाम पाहिजे। जो पगार भेटते तो पगार द्यायला पाहिजे। पटवारी शासनाचं काम करतो, त्याचा पगार शासन देतो। ग्रामसेवक पटवारीचं काम करतो, त्याचा पगार शासन देतो। कृषी सहाय्यक सुद्धा शेतकऱ्याचं काम करतो, त्यांचा पगार शासन देतो। मग आमच्या द्यायला का हरकत आहे? आता एक उदाहरण देतो की त्या लाडक्या बहिणीने कोण्या ठिकाणी मोर्चे नेले, त्यांना 1500 महिना शासन देत आहे, परंतु आम्ही असे अनेक मोर्चे नेले आम्ही विधान भवनावरती, त्याची नोंद आहे। आम्ही लोकशाही मार्गाने आजही आम्ही आंदोलन करत आहोत आणि समोरही करू। आमचा पगार हा महत्त्वाचा आहे। शासनाने आमचा पगार करावा, नाहीतर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू। प्रत्येक सचिव समोर मरणार आहे। शासनाच्या विरोधात आम्ही भांडू आणि आम्ही आमचा पगार घेतल्याशिवाय राहणार नाही, ही आमची मागणी आहे। तरी आमच्या पगारासाठी शासनाने जो काही निधी आहे तो उपलब्ध करून द्यावा। आम्हाला 12 कोटी पाहिजे आहे। आमचे 10 वर्षापूर्वी पगार नाही आहे। आमचे मुलाबाळ शिक्षण आहे। प्रत्येक गोष्टीत दिवस निघाला काय दुधापासून पैशाची सुरुवात होते। त्याच्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतला आम्ही, म्हणून आमचा न्यायाची मागणी आहे। ही मागणी आमची पूर्ण व्हावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो। इन VCN न्यूज के लिए वर्धा से रवि एनरकर की रिपोर्ट।